झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत या टिप्स वापरून रोजचा स्वयंपाक बनवा झटपट आणि चविष्ट। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा, त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून घ्या। योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या। टिप नंबर 2, स्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा। टिप नंबर 3, भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा। टिप नंबर 4, कडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्ये पाण्यात भिजत ठेवा। टिप नंबर 5, स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा। पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरले तर ते शिजवण्यासाठी कमी वेळ लागतो। टिप नंबर 6, भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा 2 ते 3 दिवसासाठी तयार करून ठेवा। टिप नंबर 7, लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी कमी वेळ लागतो। टिप नंबर 8, शेंगदाणे भाजून कुटून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचे कूट टाकणे सोपे जाते। टिप नंबर 9, खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यानंतर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा, ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल। टिप नंबर 10, पीठ मळताना त्यात तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनलेले पदार्थ खुसखुशीत होतात। पराठे, शंकरपाळी आणि कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा। टिप नंबर 11, गोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा, ज्यामुळे ते करपणार नाहीत। टिप नंबर 12, दही जास्त आंबट झाल्यास त्यात 3 ते 4 कप पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून एखाद्या कुंडीत टाकावे, यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होतो। टिप नंबर 13, गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा, ज्यामुळे त्याचे टेक्स्चर छान येईल। टिप नंबर 14, दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या। टिप नंबर 15, फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा, ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणे सोपे जाईल। टिप नंबर 16, एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा। टिप नंबर 17, भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका। टिप नंबर 18, नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये 1 थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा। टिप नंबर 19, रात्री कडधान्ये अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला असाल तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात भिजत घालावी। टिप नंबर 20, थंडीच्या दिवसामध्ये दही लावण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅस जवळ ठेवा। टिप नंबर 21, मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचा खडा ठेवा। टिप नंबर 22, लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबे काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा। टिप नंबर 23, बटाटे लवकर उकडण्यासाठी 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा। टिप नंबर 24, भेंडीच्या भाजीत 1 चमचा दही मिसळले तर ती चिकट होणार नाही। टिप नंबर 25, कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत। टिप नंबर 26, शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा। टिप नंबर 27, वांगी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे। टिप नंबर 28, दुधाचे गोड पदार्थ शिजवताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते, यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे। तर कशा वाटल्या या किचन टिप्स? आय होप या किचन टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील। या किचन टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचा स्वयंपाक कमी वेळात आणि अगदी झटपट करू शकता। यासाठी या काही पूर्वतयारी तुम्हाला कराव्या लागतील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।